शिवसेनेचा ठाण्या वाघ रामदास भाई कदम. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रामदास भाई कदम. ज्या समाजात आपण जन्म घेतो आणि लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून राजकारणात आणि समाजकारणात रामदास भाई कदम हे काम करीत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रामदास भाई यांनी शिवसेनेचे काम सुरू केले. रामदास भाई कदम यांचा राजकारणातील प्रवास एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, खेडचे आमदार, मंत्री, शिवसेना नेते या पदापर्यंत पोहोचला. शिवसेना पक्षात महत्त्वाचे नेते म्हणून रामदास भाई कदम यांची आज ओळख बनली आहे. राजकारणाचे बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेले रामदास भाई कदम हे आज शिवसेनेचे ठाण्या वाघ म्हणून ओळखले जातात. रामदास भाई कदम यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जीवन प्रवास हा प्रेरणादायी असाच आहे. आज रामदास भाई यांचा 73वा वाढदिवस साजरा होत आहे. रामदास भाई कदम यांचा जन्म 27 जुलै 1953 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मुंबईत कांदिवली येथे झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बजाव पुंगी हटाव लुंगी आंदोलन सुरू केले तेव्हा ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कांदिवली येथे गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, खेडचे आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द वाढत गेली आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली. 1990ला रामदास भाई कदम हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1995, 1999 आणि 2004ला आमदार म्हणून ते याच मतदारसंघातून निवडून आले. 1995ला ते युती सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते आणि गृहराज्यमंत्री होते. 2005ला त्यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या काळात त्यांनी आघाडी सरकारवर विविध प्रश्नांसंदर्भात टीकास्त्र सोडले होते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न रामदास भाई यांनी केला होता. 2009च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात रामदास भाई कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते विधान परिषदेवर निवडून गेले. 2014ला पुन्हा रामदास भाई कदम हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 2014ला विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा रामदास भाई कदम यांना पर्यावरण मंत्रीपद मिळाले. पर्यावरण मंत्री म्हणून काम करीत असताना प्लास्टिक बंदीचा निर्णय त्यांनी घेतला होता. 2019ला रामदास भाई कदम यांचे पुत्र योगेश दादा कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा 2024ला योगेश दादा कदम हे दुसऱ्यांदा दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि युती सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून ते काम करीत आहेत. 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसेनेत उठाव केला तेव्हा शिवसेना नेते रामदास भाई कदम हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. रामदास भाई यांचे घराणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. पत्नी सौ ज्योती रामदास भाई कदम यांना नुकताच सरकारचा वनश्री पुरस्कार मिळाला. पुत्र योगेश दादा कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. दुसरे पुत्र सिद्धेश कदम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डचे अध्यक्ष आहेत. योगेश दादा कदम यांच्या पत्नी सौभाग्यवती श्रेयाताई कदम या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. रामदास भाई कदम यांचा आज 73वा वाढदिवस आहे.
या 73 वर्षांच्या जीवन प्रवासात रामदास भाई यांना खूप संघर्ष करावा लागला. राजकारणातील अनेक चढ उतार त्यांनी अनुभवले, पण कधीही हार मानली नाही. कारण ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणारे जनसेवक आहेत. भविष्यातही समाजासाठी त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि माणुसकी अशीच अखंड राहो, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. गेली 5 दशके महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेसाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या रामदास भाई कदम या लोकनायकाला ईश्वर दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेच्या या कार्यात अजून अधिक बळ देवो, हीच प्रार्थना.